नमस्कार. तर 1 किलो पायनॅपल केक आहे हा. तर कसा बनवता आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठून बघताय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज 1 किलोचा पायनॅपल केक बनवत आहोत आपण. तर कस्टमरला अगदी साधी सिंपल डिझाईन हवी होती, काही त्यांची डिमांड नव्हती. त्यामुळे मी जो केक बनवला आहे तुम्ही पूर्ण बघा. अगदी सिंपल डिझाईन आहे. तर हा केक स्पॉन्ज मी 400 ग्रॅम व्हॅनिला प्रेमिक्स घेऊन बेक केलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपले खाण्याचं तेल टाकलेलं आहे, पायनॅपल एसेन्स आणि थोडासा येल्लो कलर मिक्स करून मी छान बॅटर बनवून 180 डिग्रीला बेक करून घेतलेला आहे. आणि याचे आता व्यवस्थित 3 लेयर मी करून घेतलेले. अगदी स्पॉन्जी आपला केक झालेला आहे बघा. मस्त केक बेक झालेला आहे आणि 3 छान लेयर झालेले आहेत. वरचा लेयर मी मुलांसाठी खाण्यासाठी ठेवलेला आहे, म्हणून मी जास्त प्रेमिक्स घातलं होतं. तसं आपल्याला 380 ग्रॅम प्रेमिक्समध्ये सुद्धा छान केक होतो. तर हे पहा, मी क्रीमसुद्धा बीट करून घेतलेली आहे. मी 400 ग्रॅमच क्रीम घेतलेली आहे बीट करून. हे पहा, 1 किलोचा केक बोर्ड घेतलेला आहे. त्याचं 70 ते 75 ग्रॅम वजन असतं. तर केक हा लांब जाणार होता जरा 10 ते 12 किलोमीटर. त्यामुळे तुम्ही म्हणून खालून जास्त क्रीम त्याला अशी लावून घेतली पाहिजे, म्हणजे आपला केक हलणार नाही कितीही लांब नेला तरी. क्रीम लावून घेतली आहे आणि शुगर सिरप मी करून घेतलेला आहे. शुगर सिरपमध्ये मी फक्त पिठी साखर घातलेली आहे पाण्यामध्ये आणि थोडंसं पायनॅपल क्रश घातलेलं आहे, कारण केक स्पॉन्जमध्ये त्याचा छान फ्लेवर येतो, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडासा क्रश घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा. आणि मस्त सोक करून घ्यायचा आहे केक स्पॉन्ज आपला आणि मस्त क्रीम लावून फिल करून घ्यायचं आहे छान. त्याच्यावरही क्रश घालायचा आहे आपल्याला, क्रीमलाही छान टेस्ट येते त्याने. सेम प्रोसेसने मी सेकंड लेअरसुद्धा मी करून घेतलेला आहे. शुगर सिरपने सोक करून मस्त आयसिंग केलेली आहे क्रीमने आणि वरून क्रश घातलेला आहे. या स्टेपने मी सगळ्या लेयर्स तिन्ही लेयर्स मी करून घेते आणि सगळ्यात वरच्या लेअरला सुद्धा मी शुगर सिरपने सोक करून त्यावर सुद्धा मी पायनॅपल क्रश घातलेला आहे, कारण आणखी छान टेस्ट येते वरच्या केक स्पॉन्जला. हे पहा, या प्रकारे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे छान, कारण त्यातले क्रम्बल्स आपल्या फिनिशिंगमध्ये येत नाहीत. मग क्रम कोटिंग करणं खूप गरजेचं आहे. हे पहा, या प्रकारे छान असा क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. आपला केक पूर्ण आयसिंग करून झालेला आहे, क्रम कोटिंग करून झालेला आहे आणि आता फायनल फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला. भरपूर क्रीम लावायची आहे आपल्याला. जास्त क्रीम जरी लागली तरी ती आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग देताना काढता येते, म्हणून आपल्याला अगोदरच थोडी जास्त क्रीम लावून घ्यायची आहे. हे पहा, या प्रकारे आपण क्रीम काढून घेऊ शकतो. मस्त लायनिंग स्क्रॅपरने मी त्याला फिनिशिंग दिलेली आहे. पुन्हा प्लेन स्क्रॅपरने त्याला प्लेन करून घेतलेला आहे, कारण आपल्याला याच्यावर ड्रिपिंग करायची आहे जेलने. हे पहा, या प्रकारे मस्त आपला फिनिशिंग झालेला आहे केक. फिनिशिंगलाच जास्त लक्ष द्यावं लागतं, त्यानेच केक आपला छान दिसतो. या प्रकारे आपल्याला मस्त केक स्पॉन्ज केक रेडी आहे आयसिंग करून. आणि आता यावर ड्रिपिंग करून घ्यायची आहे. मी न्यूट्रल जेलमध्ये 2 चमचे न्यूट्रल जेल घेतला आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी पाणी टाकून त्याचं छान असं लिक्विड करून घेतलेलं आहे की आपल्याला ड्रिप छान पडतील. आणि येल्लो कलर टाकलेला आहे. तुम्ही हवं तर त्यामध्ये पायनॅपल एसेन्सचे 2 ते 3 ड्रॉपसुद्धा टाकू शकता. या प्रकारे अगदी मस्त आपलं ड्रिपिंग झालेलं आहे आणि N1 नोझलने याच्यावर रोझेट्स काढून घेतलेले आहेत. हे पहा, या प्रकारे मधोमध तुम्ही हव्या त्याप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे डेकोरेट करू शकता. आणि यावर माझी चॉकलेट गार्निश होते, मी ती लावून घेतलेली आहेत. हा साधा आणि सिंपल केक आहे, पण किती सुंदर दिसतोय बघा. आणि छोट्या स्टार नोझलने मी खालची बॉर्डर काढून घेतलेली आहे. लाल न्यूट्रल जेलने मी यावरही छोटे छोटे डॉट्स टाकून घेतलेले आहे, कारण जर तुमच्याकडे चेरीज नसतील तर तुम्ही असाही याचा उपयोग करू शकता. न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर फिल करून मस्त आपले चेरीजसारखे लाल त्यावर डॉट देऊ शकता. आणखी चॉकलेट गार्निश होते, कडेने छान दिसणार होते, म्हणून मी आणखी लावून घेतलेले आहेत. तर सो आपला केक रेडी आहे. कसा वाटला? माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे राधे.